वेलकम बॅक टू आवर स्मार्ट लर्निंग चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 39 क्वेश्चन 6 सॉल्व करून घेणार आहोत। हा प्रॉब्लेम सेट आहे क्लास 5 मॅथ्स मधील चॅप्टर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील 1 to 5 क्वेश्चन या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत। ते व्हिडिओ पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रॉब्लेम सेट 39 क्वेश्चन 6 राइट हाउ मेनी सेंटीमीटर्स इन अ डेसिमल फॉर्म। क्वेश्चन फर्स्ट आहे 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर। इथे आपल्याला 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर दिलेले आहे, तर या मिलीमीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे आणि हा फॉर्म डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा आहे। तर तो कसा लिहायचा हे आपण पाहूया। 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर, ओके। तर या 1 मिलीमीटरचं कन्वर्जन आपण सेंटीमीटरमध्ये करणार आहोत। 1 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स। सो आपल्या सर्वांना माहिती आहे की 10 मिलीमीटर्स म्हणजे किती 1 सेंटीमीटर, ओके। तर इथे पहा 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1ला आपण 10ने डिवाइड करणार आहोत, म्हणजेच मिलीमीटरचं कन्वर्जन इथे सेंटीमीटरमध्ये होणार आहे। सो हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे, याचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे। सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार आपण। डिनॉमिनेटरला किती झिरो आहे, एक झिरो आहे, सो एक डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देणार आणि नेक्स्ट झिरो देणार इथं, म्हणजेच 1 मिलीमीटर इज इक्वल टू 0.1 सेंटीमीटर। आता आपण इथल्या मिलीमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे। आता हे सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर यांची आपण ॲडिशन करणार आहोत। सो 7 सेंटीमीटर प्लस 0.1 सेंटीमीटर किती झालं यांची ॲडिशन, 0 + 1 1, पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्यायचा आणि 7 + 0 7। सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे 7.1 सेंटीमीटर। म्हणजेच 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर याचं कन्वर्जन आपण डेसिमल फॉर्ममध्ये कसं केलेलं आहे 7.1 सेंटीमीटर, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे। हे 16 मिलीमीटर्स। आता इथे 16 मिलीमीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे। सो 16 मिलीमीटर्स मीन्स हाऊ मेनी सेंटीमीटर्स। तर या 16 मिलीमीटर्स इज इक्वल टू 16ला 10ने आपण डिवाइड करणार आहोत, म्हणजेच मिलीमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये होईल। सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा। डिनॉमिनेटरला किती झिरो आहे, एक झिरो आहे, सो एक डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देणार आहोत। सो 16 मिलीमीटर्स म्हणजेच 1.6 सेंटीमीटर, ओके। तर फायनल आन्सर काय लिहिणार आहोत आपण 1.6 सेंटीमीटर। थर्ड एक्झाम्पल आहे 144 मिलीमीटर्स। तर 144 मिलीमीटर्स म्हणजेच हाऊ मेनी सेंटीमीटर्स, सो 144 मिलीमीटरला आपण सेंटीमीटरमध्ये कसं कन्वर्ट करणार। सो 144ला आपण 10ने डिवाइड करणार, म्हणजे मिलीमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये होईल। सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा 144। डिनॉमिनेटरला किती झिरो आहे, एक झिरो आहे, सो एक डेसिमल पॉईंट सोडून आपण इथे पॉईंट देणार। सो 144 मिलीमीटर्स म्हणजेच 14.4 सेंटीमीटर। सो फायनल आन्सर काय आलं आपलं 14.4 सेंटीमीटर। लास्ट एक्झाम्पल आहे 8 मिलीमीटर्स। सो 8 मिलीमीटर्स म्हणजेच हाऊ मेनी सेंटीमीटर्स। 8 मिलीमीटर इज इक्वल टू 8ला 10ने आपण डिवाइड करणार, म्हणजेच मिलीमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये होईल। सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहिला। डिनॉमिनेटरला एक झिरो आहे, सो एक डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला आणि नंतर झिरो लिहिला। सो किती झालं 8 मिलीमीटर्स म्हणजेच 0.8 सेंटीमीटर्स। सो फायनल आन्सर आलेलं आहे आपलं 0.8 सेंटीमीटर। अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 39 यामधील सर्व क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत। यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।